तेलपटाच्या मोहरासाठी म्हणजे गाभोळीसाठी लागणारं साहित्य. हा कांदा चिरून घेतलेले मी एक मोठा, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल आणि कोथिंबीर. आणि ही गाभोळीची भाजी थोडी उकळवून घेतलेली आहे. चला तर आपण आता ही भाजी फोडणी करून घेऊ. प्रथम मी तेल टाकते. तेल थोडं तापू द्या. जिरं, हिंग, लसूण पाकळी, आता कढीपत्ता टाकू. आता हा कांदा. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ. आणि ही गाभोळीची भाजी आमच्याकडे तेलपटाची गाभोळी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काही ठिकाणी ताईची गाभोळी पण म्हणतात, ताईचा मोड. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हे कमेंट करून सांगा. ही गाभोळी या सीझनलाच मिळते, वर्षभर काही मिळत नाही ही भाजी आपल्याला. आता ह्या सीझनलाच मिळते ती. आणि ती आरोग्यासाठी खूप चांगली असते, कारण बिना खताची ऑर्गॅनिक भाजी आहे ही. ती वर्षातनं एकदा तरी खावी. ह्या सीझनला मिळतात त्यावेळेस एकदा. चांगला लाल होऊन द्यायचा म्हणजे भाजीला चांगली चव येते. ही भाजी भाकरी सोबत खूप छान लागते. हल्ली बाजारात पण सगळीकडे विकायला असते. बघा आपला कांदा छान झाला आहे. आता आपण तिखट टाकू, हळद, आणि हे चांगलं परतून घेऊ. चांगलं परतल्याने मसाला कच्चा लागत नाही. आणि आता ही भाजी टाकू आपण. थोडा वेळ झाकण ठेवते मी. माशाची गाभोळी कशी दिसते तशीच ही भाजी दिसते, म्हणून याला गाभोळी म्हणतात. चला आता बघू आपण ही भाजी. बघा छान गाभोळी सारखी दिसते ना भाजी. आणि शिजायला पटकन शिजते ती, त्याला काही जास्त वेळ लागत नाहीये. आता थोडी कोथिंबीर टाकू वरून आणि मिक्स करून घेऊ. चला आपली तयार झाली ही गाभोळीची भाजी. आणि भाकरी बरोबर खूप छान लागते. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील. आता ही भाजी बघा तयार झाली आहे. तुम्ही पण अशी भाजी करून बघा, खूप छान लागते. धन्यवाद.